राजकारण लय वंगाळ झालंय। अजितदादांचे हे अखेरच्या काही दिवसातले शब्द दुर्दैवानं आजच्या परिस्थितीला अगदी चपखल बसतात। आज माध्यमांसमोर आलेलं एक वृत्त तुम्हालाही हादरवून टाकेल। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्ये राज्यामध्ये शासकीय दुखवट्याचं वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून एक दोन नव्हे तर तब्बल 75 शिक्षण संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। आणि हे सुद्धा अजित पवारांनी या फाईल्स रोखलेल्या असताना त्यांच्या निधनानंतर तातडीनं झालंय। नेमका प्रकार काय आहे? इतक्या घाईमध्ये हे सगळं करण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? आणि शासकीय दुखवटा असतानाही हा उद्योग केला कुणी? या प्रकारावर पवारांच्या पक्षाकडून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सॲप चॅनेल सुद्धा आता सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सॲपवरही फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। अख्खा महाराष्ट्र दुःखात बुडालेला असताना अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांमध्ये अल्पसंख्याक विभागाकडून एक दोन नव्हे तर तब्बल 75 शिक्षण संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। दादा गेल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या शिक्षण संस्थांना याबाबतची प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाल्याचं आता उघड झालंय। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलंय। धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची ही प्रमाणपत्र देण्यास स्थगिती लावण्यात आली होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप आता होतोय। मुख्य म्हणजे यासाठीचं पहिलं प्रमाणपत्र हे 28 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्याच दिवशी दुपारी 3:09 देण्यात आलं। पण अवघा महाराष्ट्र हादरलेला असताना आणि राज्यामध्ये 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर असताना मंत्रालयामध्ये ही प्रक्रिया नेमकी राबवलीच कशी आणि कुणाच्या आदेशानं, असा सवाल आता उपस्थित होतोय। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीकडून याबाबत तारखेनुसार माहिती देताना असं सांगण्यात आलंय की अवघ्या 4 दिवसांमध्ये ही 75 प्रमाणपत्र वाटली गेली आहेत। श्रीमाता कन्यका सेवा संस्था या संस्थेला 28 जानेवारी रोजी दुपारी 3:09 पहिलं या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्यात आलं। त्यानंतर सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ यांना सुद्धा 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं। 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना या संदर्भातली प्रमाणपत्र देण्यात आली। तर 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आली। पुढे 1 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी कोणतंही प्रमाणपत्र देण्यात आलं नाही, पण 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। या प्रकरणी ऑगस्ट महिन्यापासून एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नव्हतं। मात्र फक्त 4 दिवसांमध्ये, ते पण अजितदादा गेल्यानंतरच्या दिवसापासून 4 दिवसांमध्ये तब्बल 75 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। अनेक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6:45, 7ला 2 मिनिटं असताना वगैरे अशा वेळेमध्ये सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। आता या 75 पैकी 25 शाळा या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। त्यांनाही 29 जानेवारीला एकाच दिवशी अल्पसंख्याकाचा दर्जा जो आहे तो देण्यात आला। तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना आणि स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना ही अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती मिळते। एबीपी माझानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक बाब समोर येते, ती म्हणजे अशी की माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवारांनी यापूर्वी हीच प्रमाणपत्र रोखून धरली होती। मात्र दादांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप आता होतोय। आता ही अशी घाईघाईनं प्रमाणपत्र देण्यात आल्यानं यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा सुद्धा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय। अल्पसंख्याक विभागातील या कथित गैरकारभाराविरोधात त्यांनी उघडपणे आवाज उठवलाय। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी
तीव्र शब्दामध्ये या सगळ्या संदर्भातली नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी जी माहिती दिली ती आणखी धक्कादायक आहे। या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचं ते म्हणतात। याशिवाय या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया सध्या पैसे कमवण्याचा अड्डा बनली आहे असा गंभीर आरोप या प्यारे खान यांनी केलेला आहे। राज्यातील 8,500हून अधिक अल्पसंख्याक शाळांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा दिली आहे। या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पुढील तपासामध्ये या संदर्भात नेमक्या काय गोष्टी समोर येतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण या बाबी धक्कादायक असतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। अख्खा महाराष्ट्र अजितदादांच्या निधनानं दुःखात बुडाला। अनेक दिवस अनेकांना याविषयी खात्री सुद्धा होत नव्हती किंवा विश्वास सुद्धा वाटत नव्हता। आपल्या घरातलं कोणीतरी गेलंय अशा पद्धतीची भावना महाराष्ट्राच्या घराघरात होती। त्याच दिवशी 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आला। खुद्द मुख्यमंत्र्यांनी तो जाहीर केला आणि असं असताना सुद्धा दादांनी रोखून ठेवलेल्या या फाईल्स त्यांच्या निधनानंतर तब्बल काही तासांमध्ये अशा घाईघाईने सह्या करून मोकळ्या केल्या जातात। म्हणजे या मागे नेमकं कोण आहे हा सवाल कायम राहतो। या सगळ्या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट केलंय आणि संताप व्यक्त केलाय। सर्वच वंगाळ झालाय। माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्याफार तर भावना आणि संवेदना असायला हवेत की नाही असं म्हणत भावनिक सवाल हा रोहित पवार यांनी या बातमीच्या स्क्रीनशॉटसह ट्विट केलेला आहे। आता तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहताय? तुम्हाला या मागे कुणाचा हेतू वाटतो? काय या मागचं नेमकं कारण असू शकतं असं वाटतं? अवघ्या काही तासांमध्ये घाईघाईनं घेतले गेलेले हे सगळे निर्णय याकडे तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कसे पाहता? आम्हाला सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।